हॅलो गुड मॉर्निंग. तर मी आज उठले 5:30-6 वाजता. बघू शकते वातावरण किती मस्त आहे. मी एवढं लवकर नाही उठत सिरियसली. रात्रीचं लेट होतं काम वगैरे एडिटिंग, तर लेट उठते. पण आज खूप दिवसात लवकर उठलीये. तर याचं रिझन असं आहे की आज आम्ही चाललो आहोत अक्कलकोटला स्वामी समर्थ यांच्या दर्शनासाठी सोलापूर साईड. तुम्हाला तर माहितच असेल. मी तिथे गाडी वॉश करून घेतोय. बोललं देवाला जायचंय, मी पहिली गाडी वॉश करतो आणि मग बाकीचं उरकतो. वातावरण खूप सुंदर झाले. काल रात्री आमच्या इकडे वाघ आलेले. हे पूर्ण जंगल आहे साईडला आणि इकडे वस्ती वगैरे आहे. इकडे हायवे पुणे नाशिक. तर आमच्या इथे वाघ आलेला रात्री. लोक बोलत होते, आम्ही नाही पाहिलं पण लोकांनी पाहिलं ह्या साईडला आलेलं कुठेतरी. तर चला आता मी उरकून घेते. आमच्या सोबत माझी मम्मी तिकडची वाली आणि ही वाली दोघी आणि रोहित आणि मी, आम्ही 4 जण जातोय. कारण गाडीमध्ये म्हणजे तसं पण कोणी अजून नाहीच सोबत यायला. पप्पांना घरी थांबायलाच लागतं. तिकडच्या पप्पांना पण काही ना काही कामं असतात. सो आम्ही 4 लोक चाललो आहोत. तर आमचं सगळ्यांचं फायनली 8 किती रोहित किती वाजले रे? 7:30 वाजता उरकले. एवढा टाइम गेला आम्हाला उरकायला. आता आमच्या लिओचा हा फिरण्याचा टाइम आहे. आमचा लिओ काल असाच टायमिंगला 2 दिवसापूर्वी निघून गेलेला. पूर्ण आला 3-4 वाजता. आम्हाला किती म्हणजे टेन्शन आलं. दिवसभर गायब झालेला. आम्ही सगळीकडे हे पण केलं आहे ना की आमचा लिओ दिसल्यास कळवा. त्याला तुम्हाला सांगू का आता सगळ्यात जास्त महत्वाची गोष्ट, आता आम्ही त्याला एअर टॅग लावून घेतो. म्हणजे ना समजा कुठे गेला जरी लोकेशन ट्रॅक करता येईल त्याचं. लिओला पण येण्याची इच्छा आहे. मम्मी चला. मम्मी चहा पितात आहेत, सगळं झालंय. आणि तिकडची मम्मीचं तर कधीच रेडी झाली. मम्मी फोन करते लवकर या. तर फायनली मम्मीचं उरकून मम्मी निघले ते. मम्मी बसा चला. रोहित मम्मींनी चहा पिला, आपण काहीच नाही पिलंय खाल्लंय. मम्मी पावडर लावली, तू नाही लावली कुठे? लिओ बाय. लिओ बाय. तर मम्मी इकडे आली. आम्ही मम्मीला जरा घराचं तिकडे मम्मीचं तिला जरा पुढे बोलवले कारण अंशू आणि मागे लागतात ना आणि मग रडतात. त्याच्यामुळे मम्मीला म्हटलं जरा पुढे चालत आहे की नाही रोहित? मम्मीने देवासाठी फुलं आणली ते गाडीतल्या देवासाठी आणि बॅग मध्ये भरपूर काय काय आणले. खायला आणलं असलं म्हणजे बरं. आम्ही काहीच नाही खाल्लंय. खायला आणलं असेल. अरे बापरे किती काळजी रे. झोपायच नाही अजिबात. जर तुम्ही दोघे झोपलाय सोडून द्या ना. चला फायनली आमची ट्रिप स्टार्ट होतीये. मिनी ट्रिप आमची. लास्ट टाइम रोहित मी मिनी ट्रिप आहे 400 किलोमीटर लांब घेऊन चालले. वन डे रिटर्न आहे ना. सो तर लास्ट टाइम मम्मी मी आणि रोहितच होतो. आमची मम्मी. आता आज आम्ही ह्या मम्मीला ऍड केलंय. तर आता भूक पण आम्हाला इतकी लागली आहे आणि कोणीच काही खायला पण नाही घेतलं. एका पण बाईने काही घेऊन नाही. दिवाळी तरी आणायची कोणी काही घेऊन नाही. हा नाही मी म्हटलं चिवडा घेईल तू मम्मीच मला आवडत. जाऊ दे आता जात काहीतरी खाऊ. पण बाहेर खायला म्हटलं तर मग मला तर काय होतं माहिती का, इथलं आपली टेस्ट लागलेलाच हॉटेलांची टेस्ट तिकडे बाहेरच्या एरियात गेले म्हणजे पोटे चटक लागली म्हणतात. चटक बघा इकडे सगळीकडे निळे निळे फुलं दिसत आहेत. मी मग कशी दाखवली ते आमच्या इकडे ऑरेंज आले ते आणि ह्या मम्मीच्या यांच्या रोडला इकडे निळे फ्लॉवर्स आहे. सगळे निळे छान वाटते. ऑरेंज पाहिले असतील, पर्पल पाहिले असतील, हे निळे फ्लॉवर्स आहेत. चालेल बघा. गाडी फुल करा म्हणजे कुठे थांबायला नको. फुल करून टाकायला आता बघूयात आपण फुल थार मध्ये फुल डिझेल कितीचं बसतं. आता पूर्ण एमटी गाडी आहे आमची. तर फुल केल्यावरती कितीचं बसतं आपण एकदा चेक करूयात. तर आता आपण इथं भरायला स्टार्ट केले. आता बघूयात फुल मध्ये किती बसते. तुम्ही पाहू शकता इथं 3940 रुपयाचं डिझेल थारनी पिलेली आहे पूर्णपणे. मागच्या 3500 आम्ही भरलं होतं. पण आता मे बी डिझेलचे रेट पण वाढलेत आणि गाडीची बुक पण वाढली. तर स्वामींना जाण्याच्या आधी आम्ही इथं कात्रजवरती पेढे घेण्यासाठी आलेलो आहे. वैष्णवी पेढे आणण्यासाठी गेली आहे. कात्रजचे पेढे म्हणजे आम्हाला आवडतात, स्पेशली बेस्ट लागतात म्हणून आम्ही ते घेतात. मला दुसरे पण आवडतात जे कंदी पेढा म्हणतात. ते कंदी नाही मला वाटतं ते मला नाही माहिती. पण मी तुम्हाला आहे का हा पेढा जो आहे ना हा पण मला खूप आवडतो. हा स्वामींच्या मंदिराच्या साईडला भेटतो आणि सगळीकडे भेटतो तसा. तर हा पण मला खूप आवडतो. तर आम्ही देवासाठी प्रसाद आपल्याच इथनं घेतलाय कात्रजमधनं. कात्रजचे पेढे घेतले. तर एक बॉक्स काजू कतली घ्यायला पाहिजे होती माझी फेवरेट. काय नाही प्रॉब्लेम सर. ठीक आहे आत्ताच खाल्ले 2 दिवसापूर्वी. तर मम्मीने एक बॉक्स घेतले. आम्ही 4-5 बॉक्स घेतले. तर जाता जाता इथे जोगेश्वरी मिसळला आम्ही खायला थांबलोय. मम्मींना जरा जास्तच भूक लागली आहे ना. मम्मी काहीच नाही मला नाही लागली एवढी. पण म्हटलं चला तुमच्यासाठी थांबाव. जोगेश्वरी मिसळमध्ये आलो. काय ऑर्डर केलं? वडापाव. मिसळ खायला आलो. मग मी हेच तुला म्हणते तू येईपर्यंत ऑर्डर करून ठेवायची. तर आम्ही येईपर्यंत म्हणतो विचार बदलतात. मला काय ऑर्डर केलं, मला ते ऑर्डर का केलं. आपला रिस्क नको. सो क्यूट.
इथे मिसळ पाव, मटकी, दही सगळं आलेलं आहे. मम्मी स्टार्ट करा जेवण, आपल्याला जास्त थांबायला वेळ नाही. हो रोहित. तर हे आहे उजनी धरण. हे महाराष्ट्रातील 3 नंबरचं सर्वात मोठं जलसाठा असलेलं धरण आहे. जायकवाडी धरण आणि कोयना धरणानंतर 3रा नंबर ह्याच धरणाचा येतो. याची स्टोरेज कॅपॅसिटी आहे 117 TMC. अजून आम्हाला जायला इथे वेळ दाखवते 2.5 तास. तर चाललंय आमचा प्रवास. इकडे पाठीमागे सगळेजण. आमच्या मम्मी तर नेहमी झोपतात. ही मम्मी नाही झोपली, ही आमचं गप्पा मारते. त्या मम्मीला काय कुठं नेलं काय नाही नेलं काय काही वाटतच नाही. या तुमच्यासाठी पेरू खावा. तू काय खातीये? डाळ. तर जवळपास आता आम्ही अक्कलकोट दाखवते. आम्हाला किती मिनिट रोहित? 13 मिनिट. म्हणजे जवळपास आम्ही पोहोचलो आहोत. तर ह्यांच्या सगळ्यांच्या झोपा खाणं पिणं झालेलं आहे. कुठं थांबवायचं असेल तुम्हाला सांगा. तुम्हाला मेकअप करायचा असेल तर रोहित तुला करायचं का मेकअप? तर आम्ही पोहोचलो आहोत, गाडीमधनं उतरलो आहोत, पेढे वगैरे सगळं घेतलंय. मम्मी चलायचं का मग आता? आणि काय आज इथे सांगा? काय गर्दी गर्दी आहे? गर्दी गर्दी सांगा ना. आपण जिथे जाईल तिथे गर्दी व्हायला. आणि वैष्णवी आणि मी अक्कलकोटला बरेचदा आलोय. म्हणजे ही आमची 3री-4थी वेळ असेल. आणि एवढी गर्दी आम्ही कधीच नव्हती पाहिली. आता कदाचित दिवाळीमुळे एवढी गर्दी आहे. आणि हे बघा तुम्ही पाहू शकता इथे किती सुंदर. आणि रांग तरी इथूनच लागलेली आहे. नाही सॉरी, ही अन्नछत्राची रांग आहे. इथं पण टाइम लागतो भरपूर वेळ. आम्ही डायरेक्ट दर्शनाला चाललोय. दर्शनासाठी किती रांग आहे एकदा बघूयात. वैष्णवी गर्दी किती आहे बघ जेवणासाठी? जेवणासाठी मी पाहिलेली, पण दर्शनासाठी पण खूप आहे. आणि जेवणासाठी गर्दी नाही, ते लॉटने सोडतात. ते थांबून ठेवलेले असं नाही एकेकाला जेवायला घालतात तेव्हा. मग तर ते एक आतमधले झाले थोडे लोक की सोडतात ना. अच्छा. मला पण इथलं अन्न खाल्लेलं म्हणजे पवित्र म्हणजे चांगलं असतं. मला पण खावं वाटते, पण आपल्याला ऑलरेडी उशीर झाला. बघू ना आपण जर जमलं तर करूयात जेवण. वैष्णवी सगळे चप्पल लोक गाडीत काढून येतात, आपण पायातच ठेवलेत आहे ना. तिथे काढायची इकडे एक तिकडे, म्हणजे दोन्ही नाही भेटलं पाहिजे. तसं नाही. तर तुम्हाला एक आयडिया सांगतो. समजा आपल्याकडे चप्पल असेल, तुमच्या चप्पलावरती खूप प्रेम असेल आणि कुठे गेलं तर तुम्हाला वाटत असेल कोणी चोरून नेईल, त्यासाठी एक काम करायचं. जिथे काढायला जागा असते का, एका जागेवरती काढायची, एक दुसऱ्या जागेवरती. तू म्हणते दोन्ही नाही भेटायचं, असं नसतंय. उलट दोन्ही भेटतील. आपल्या मनात ठेवायचं कुठं काढल्यात आणि नंतर तेवढं सापडून म्हणजे. आणि जो बघायला येईल ना चप्पल त्याला वाटत एकच आहे, जाऊ दे मरते. इथं नाही मी सांगतोय कार्यक्रमात वगैरे समजायच्यात, पूजेला वगैरे गेली कोणाच्या लग्नाला काढायला लागेल. तर ही प्लेस इथली मोठी आयकॉनिक प्लेस आहे. इथे सगळेजण आले की पहिले फोटो काढतात इथे आहे ना. हा. आणि एक मूवी आहे देऊळ, पण त्याच्यामध्ये पण हीच मूर्ती आहे ना. छान वाटलं इथे येऊन. आणि छत्रपती शिवाजी महाराजांची पण मूर्ती आहे. आल्यानंतर गाडी इकडनं आणतो वाहनतळाकडे, इकडे जाते गाडी आपली. पण आता शक्य इथे गर्दी एवढी आहे पाहू शकता तुम्ही. त्याच्यामुळे ना गाडी आणणे तरी ते इम्पॉसिबल आहे. पाहू शकता ही गर्दी बघा. एंट्री करतानाच एवढी गर्दी आहे. इथे नाथमती मंदिर आहे. गर्दी काय आपल्याला जाऊन देईल का नाही माहित नाही. मी याच्या आधी 3-4 वेळा आली, पण एवढी गर्दी कधीच नव्हती. इथे तुम्हाला स्वामींच्या पूजेचं सगळं साहित्य वगैरे सगळं भेटेल. स्वामींच्या छान छान मूर्त्या पण इथे भेटतात, फोटो फ्रेम्स वगैरे. आणि ते जंगली लसूण तेल पण मिळेल. मित्रांनो खतरनाक गर्दी आहे. मला माहित नाही आमचं आतमध्ये एंट्री कधी होईल कशी होईल, पण लय गर्दी आहे. खूप गर्दी प्रचंड. पण महिलांना इथे सोडलंय, रोहितला त्यांना तिकडेच थांबवलंय. त्याच्यामुळे मी आतमध्ये येऊ शकली आहे. अजून पण आतमध्ये जायला रोड आहे. वैष्णवी आणि मम्मी आमच्या पुढे गेलेले आहेत. त्यांना इथून डायरेक्ट एंट्री भेटली. आता मी ट्राय करतो. मी ह्या लाईननी जातोय आता सध्या, कारण मी जेंट्स मध्ये येतो. त्याच्यामुळे मग मला आता हे सगळ्या लाईन लागायला लागले. तर मी आत्ताच दर्शन करून बाहेर आली. मला एकदम मस्त दर्शन भेटलं. मी टोकं टेकून दर्शन घेतलं. आता मम्मी अडकल्यात आहेत. मम्मी जस्ट बाहेर येतात आहेत आणि रोहित आणि मम्मी पण बाहेरच आहे. स्वामींचं वटवृक्ष. स्वामी महाराज ह्याच्यात खाली बसायचे. तर हे वटवृक्ष आता इथे खूप पॅक करून टाकले, नाही तर तिथे हात लावता यायचं आपल्याला दर्शनासाठी. तिथे जाऊच नाही शकत मी आता. प्रचंड गर्दी आहे.
आता आम्ही दर्शन घेऊन बाहेर निघतो आहे ना वैष्णवी? दर्शन चांगलं झालं ना? माझं तर खूप बरं डोकं टेकून मला पण काय जापत नाही बोललं का काय. एकदम छान असं दर्शन घेऊन आता आम्ही निघणार आहोत परतीच्या वाटेला. दर्शन वगैरे करून मस्त आता आम्ही सगळे चाललो आहोत आणि आता लागली सगळ्यांना भूक खूप. म्हणजे आम्ही सकाळी फक्त मिसळ खाल्ली आणि येता येतं जस्ट पेरू फ्रुट्स वगैरे असं खाल्ले. तर आता गाडी अशा ठिकाणी घे नाहीतर मला वाटते थोडं पण आता काहीतरी स्नॅक्स टाईप खावा आणि संध्याकाळी रात्री जेवण करायचं नाहीतर मग हे वेगळाच टाइम होऊन जेवणाचा. आणि तुम्हाला जर क्लॅरिटी कमी दिसत असेल त्याचं कारण आहे वैष्णवी तिला कधी कॅमेरा क्लीन करायचं माहिती नाही. तर सकाळी आम्ही मिसळ खाल्ली त्याच्यानंतर आता काहीतरी खायला आलोय. यांना बघू आता हे काय खातात. भूक तर खूप लागली आहे. तर संध्याकाळच्या जेवणाच्या आधी आम्ही थोडंसं टॉपअप करण्याचा विचार केला. त्याच्यासाठी आम्ही ते डोसा वगैरे घेतले, डाळ भात घेतलाय थोडासा. या 2 मम्म्या खातात आणि आम्ही पण खातोय. कशी टेस्ट? खाल्लं नाही मी. मला हे नाही आवडलं एवढं, डाळ नव्हती चांगली. हे बघतो खाऊन. माझं जेवण म्हणजे आम्ही थोडं थोडं खाल्लंय. मी थोडासा डाळ भात खाल्ला, जिरा राईस आणि डाळ. यांनी डोसा खाल्लाय, या मम्मीने पण डाळ भात खाल्लाय. सगळ्यांनी सगळं मिळूनच खाल्लंय. यांना चहाची तलप असते, हे चहा पितात. रोहित आणि माझं झालंय. आता आम्ही बाहेर यांचा वेट करतो, बाहेर या लवकर. तर मी हे 2 बडी शॉप घेऊन चालली आहे गाडीमध्ये सगळ्यांना खायला. तर आम्ही इथे रात्रीचं जेवण करायला थांबलोय आणि इथे आम्हाला एक ऊसाचा ट्रॅक्टर भरून जाताना दिसला. तर मम्मी रोहित त्यांच्याकडे ऊस आणायला गेले ते त्यांना विचारलं तर ते बोलले हो हो घ्या म्हणून हे घेतात येत आता. म्हणजे मीच सांगितलं विचारा त्यांना, मलाच खाण्याची इच्छा झाली. तर मला कमेंट करून एक गोष्ट नक्की सांगा, हॉटेलवर जेवायला गेल्यावर मेन्यूमध्ये काजू करीची भाजी कोण कोण कंपल्सरी घेतं, बाकी कोणी काही हे होतं. काजू मसाला कोणाकोणाला आवडतो कमेंटमध्ये सांगा. कारण मी एक अशी आहे की म्हणजे बाकीच्या पण भाज्या घेते पण काजू मसाला ही भाजी मला हवीच असते. इव्हन मी घरी पण आम्ही किती वेळा करून खातो पण हॉटेलवर आल्यावर ती घेते म्हणजे मी घेते. गुड आफ्टरनून. तर काल रात्री आम्ही जेवण केल्याच्या नंतर आलो. त्याच्यानंतर काही मी व्लॉग घेतला नाही कारण आम्हाला घरी यायला 2:30 वाजले. खूप पाऊस होता, पावसामुळे गाडी खूप स्लो आणायला लागली आणि मम्मीला वगैरे सोडायला जाणं तिकडे, त्याच्यामुळे मी व्लॉग पण नाही घेतला ना काही केलं. तर आता मी तिकडनं जो प्रसाद आणलाय म्हणजे इथनच नेलेला पण त्या देवाच्या पाया पडून जो प्रसाद घेऊन आली ते आता मी गावामध्ये स्वामी समर्थांचं मंदिर आहे त्यांना प्रसाद द्यायला म्हणजे तिथे जातीये आणि प्रसादचं बॉक्स घेतले. मम्मीच्या यांच्या तिकडे पण सगळ्यांना प्रसाद देते, आमच्या घरात पण सगळ्यांना दिलाय. तर आजचा व्लॉग मी इथनं पुढे कंटिन्यू करते. तर रोहित आणि मी चाललो आहोत. खूप गरम होते, आज पण पाऊस येण्याची शक्यता आहे ना रोहित? इकडे बघ, येऊ शकतो. तर आम्ही आलोय आता मम्मीच्या इकडे. आम्हाला आल्याला कोण भेटलं बाहेर? कोण आहे तू? अंशू. पप्पी दे तुला एक पा दे मला. आता अंशू खाऊ पाहिजे ना, मग अंशू मी म्हणेल ते करणार. तुला तो आधीच हे घ्या हातात खा. अजून आणि हे माझे बाबा आहे. बाबांना याच्या आधी ब्लॉग मध्ये दाखवलं नाहीये वाटतं, नाही दाखवलं थोडं. तर बाबा ते प्रसाद दाखवलं. आम्ही काय अक्कलकोटला गेलेलो. तसं मम्मी ते आहेत का घरात? वहिनी आहे का? तुझी मम्मी आहे का? मग त्यांना द्यायचं का की नको? द्यायचं की नको तू सांग. सगळ्यांना द्यायचं ना? त्यांचं दुखतंय. कोणाचं? मग त्यांना नुकून द्यायला दुखते ना? पप्पा त्यांच्यावरच आपणच खावा जमेल ना? तुला किती खायचे याच्यातले? किती? 4-5. एवढं मग खाल्ल्यावर मग त्रास होईल. बाय. पॅन्टचं बटन लाव. तर आम्ही गावामध्ये इथे डॉक्टरकडे थांबलेलो, माझे जरा दात दाखवायचा होता. तर बघा मला इथे बाहेर माझे क्यूट फ्रेंड्स भेटले 2. तिने मला पाहिलं यांनी आणि ते जाऊन घरी हिला घेऊन आले पळत पळत जाऊन. तुझं नाव काय? तुझं नाव काय? वैष्णवी संतोष पवार. अरे बापरे, माझं सारखंच नाव आहे. ईश्वरी अनिल शिंदे. आणि तुझं? कार्तिकी. कार्तिकी. अच्छा. तर मी स्वामींच्या आमच्या गावामधल्या मंदिरामध्ये आलेले. खूप सुंदर मंदिर झाले, नवीनच काम झाले. आता मी इथे प्रसाद ठेवलाय, आतमध्ये ठेवू नाही शकत, लॉक आहे. संध्याकाळी आरतीला ते बोलले आम्ही वाटतो. तर खूप छान वाटते. मंदिराचं काम पण बघा खूप सुंदर झाले, नवीनच मंदिर झालंय. तर आत्ताच आम्ही मंदिरामधनं पाया वगैरे पडून आलोय देवाच्या आणि आता वैष्णवी आणि मी आणि मम्मी चाललोय. कुठे चाललोय? आम्ही चाललोय एका डोहाळ्या जेवणाच्या फंक्शन साठी. इथेच आहे आमच्या जवळच. आणि मी चाललोय जेवण्यासाठी. हा, रोहित जेवण्यासाठी चालला, आम्ही चाललोय डोहाळ्यासाठी. आणि हा बघा बघा लिओ हाय कर मला. हाय कर. हाय. तर आम्ही 3 जण डोहाळे जेवणाला गेलो होतो. मी तिथे मस्त कार्यक्रम बघत होती. सगळ्या बायका ज्यांच्या डोहाळे जेवण त्यांना ऑप्शन वगैरे करत होते, त्यांची ओटी भरत होते. मी कार्यक्रम निरखून बघत होते कोण कसं काय. पण आमच्या मम्मी मात्र जेवणाला काय हे बघत होते.
आणि ही गुलाबजाम जेवणाला गुलाबजामच नव्हते होते. तर आम्ही सगळ्यांनी कार्यक्रम मस्त एन्जॉय केला. खूप छान कार्यक्रम झाला आणि जेवण पण आम्ही सगळ्यांनी मस्त केलं. जेवण पण मस्त होतं. तर तुम्हाला आमचा सगळ्यांचा ब्लॉग कसा वाटला? तुम्ही पण दर्शन घेतलेच असेल अक्कलकोटच्या स्वामी समर्थ महाराजांचं. ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि श्री स्वामी समर्थ कमेंट मध्ये नक्की लिहा. बाय.